आज उद्धव ठाकरेंची तोफ ठाणे इथे धडाडणार आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून काही फलक लावण्यात आलेले आहेत। यामध्ये उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। सातत्याने महायुतीकडून उद्धव ठाकरे दिल्लीला गेल्यावरून टीकेची झोड उठवली जाते। त्यातच आता ठाण्यात देखील उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या पायाखाली लोटांगण घालत असल्याचं बॅनर लावण्यात आलंय। या बॅनरवर घालीन लोटांगण वंदीन चरण असा मजकूर देखील लिहिलेला आहे। त्यामुळे आज ठाण्यात या बॅनरवरून उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांना नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ठाणे शहरात शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या बॅनरबाजीच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आज उद्धव ठाकरे यांची तोफ ठाण्यामध्ये धडाडणार आहे। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून काही फलक लावण्यात आले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य। भाग्यश्री, उद्धव ठाकरेंना बॅनरच्या माध्यमातून शिंदे गटाकडून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। नेमके हे बॅनर्स कोणी लावलेले आहेत, काय अपडेट आहे? किरण, नक्कीच आपण जर बघितलं तर 2 दिवसापासून ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू झालेली पाहायला मिळते। आज खरं तर उद्धव ठाकरे येणार होते, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे येण्याच्या आधीच 2 दिवसापासून केदार दिघे यांनी इथे बॅनर लावलेले पाहायला मिळाले होते। पक्ष कुणी चुरला, दुसऱ्यांची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, काय आहे हिंदुत्व, व्हॉट्सअपद्वारे प्रतिक्रिया कळवा वगैरे अशा पद्धतीचे बोर्ड केदार दिघेने लावले होते। त्यानंतर काल जाहीर करण्यात आलं की आज उद्धव ठाकरे यांचा मेळावा आहे आणि त्यानंतर घालीन लोटांगण वंदीन चरण असं मजकूर लिहिलेले बोर्ड शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडनं लावण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच आपण जर राजकीय वातावरण ठाण्याचं बघितलं तर ठाणे हा सध्या राजकीय एक हब बनलेला पाहायला मिळतोय, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाण्याकडे पाहिला जातोय। त्याचबरोबर शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचं म्हणजे सुरुवातीची जी बाळासाहेबांची शिवसेना होती तेव्हापासून ठाणे हे त्या शिवसेनेचं म्हणून ओळखलं जातंय। ज्या वेळेला या गटामध्ये फूट पडली त्यानंतर मात्र इथे 2 गट पडले, एक राजन विचारे आणि दुसरा जो गट आहे तो एकनाथ शिंदे। यामध्ये जवळपास सगळे नेते जे आहेत ते एकनाथ शिंदेबरोबर गेले, मात्र राजन विचारे यामध्ये एकटे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या गटामध्येच राहिले। आणि या सगळ्यानंतर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघू शकतो तर अशा पद्धतीचं बॅनरबाजीचं एक राजकीय युद्ध जवळपास ठाण्यामध्ये सुरू झालेलं पाहायला मिळतंय। किरण, नक्कीच भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।